लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। निमोणी तालुका शिरूर येथील असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात जाहीर प्रवेश। सहकार महर्षी माजी आमदार रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री यमराज तात्या काळे, निमोणी गावचे माजी सरपंच श्री नानासाहेब कुंडलिक काळे, माननीय सरपंच श्री विजयराव भोस, तंटामुक्ती अध्यक्ष डॉक्टर श्री पुरुषोत्तम जगदाळे, श्री हनुमंत काळे, श्री परशुराम काळे, श्री रमेश मोहन काळे, श्री बाळासाहेब ज्ञानेश्वर काळे, श्री भास्कर होडकर, श्री शशिकांत काळे या मान्यवरांसह निमोणी तालुका शिरूर येथील 200हून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला। या प्रसंगी नगर दक्षिणचे खासदार श्री निलेश लंके, शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुजाता भाभी पवार यांच्या उपस्थितीत निमोणी गावचे माजी सरपंच श्री श्याम काळे, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्री संजय काळे, पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष, उद्योग व व्यापार आघाडी अध्यक्ष श्री सुभाष गव्हाणे, कारखान्याचे माजी संचालक श्री दत्तात्रय फराटे यांसह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। देशाचे नेते श्री शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश संपन्न झाला। आपल्या सर्वांच्या हातून जनसेवेचे अधिकाधिक कार्य होईल हा विश्वास वाटतो। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी घनश्याम तोडकर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।